महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागालगत असलेल्या महाराष्ट्रातील शेवटचा तालुका म्हणून पाहिले जाणाऱ्या उमरगा तालुक्यातील मुंबई हैदराबाद महामार्गावर असलेले छोटेसे खेडेगाव म्हणजे दाळिंब आणि याच दाळिंब येथील सुंदर सुसज्ज व प्रशस्त शाळा म्हणून ज्या शाळेकडे पाहिले जाते ती शाळा म्हणजे ज्ञानदीप विद्यालय होय। वारकरी संप्रदायाचा मूळ पाया रोवणारे संत नामदेव महाराज यांच्या नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप लावू जगी या अभंगाप्रमाणे कृतिशील विचारांची व गतिमान कार्याची प्रगती या शाळेत पावले टाकल्यावर लागलीच आपसुकपणे प्रत्येकाला समजून येते। याच शाळेत शिकलेल्या इयत्ता 10वीचे 2000-2001 या बॅचच्या विद्यार्थ्यांनी ठरवले की आपण सर्वांनी मिळून मैत्रीच्या नात्याचा स्नेहबंध मेळावा म्हणजेच दिल दोस्ती दुनियादारीचा सोहळा आपल्या बालपणीच्या आठवणी असलेल्या या शाळेत उत्साही वातावरणात साजरा करायचा आणि बालपणीच्या आठवणींना जिवंत करून आपल्या स्मरणात साठवण्यासाठी एकत्रित यायचे। तर मग काय, मित्र परिवारातील 2-3 मित्रांनी थेट शाळा गाठली आणि शाळेचे मुख्याध्यापक असणारे चिर तरुण व्यक्तिमत्व सतीश गुंजोटे यांची भेट घेऊन त्यांना सांगितलं की सर 2000-2001 या वर्षीच्या आम्ही या शाळेतीलच इयत्ता 10वीचे विद्यार्थी असून आम्हाला या शाळेत गेट टुगेदर कार्यक्रम आयोजित करायचा आहे। हे ऐकताच शाळेचे मुख्याध्यापक सतीश गुंजोटे यांनी लागलीच त्यांना होकार देत मध्येच थांबवले आणि सांगितले की ही शाळा तुमची, या शाळेत शिकणारे विद्यार्थी तुमचे आणि या शाळेची गुणवत्ता वाढवणारे पालक म्हणून देखील कार्यरत असणारे तुम्हीच आणि या शाळेची सुरक्षा घेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची। त्यामुळे या शाळेचे गेट अगोदर आणि मग गेट टुगेदर। त्यानंतर आयोजक विद्यार्थ्यांनी लागलीच शाळेला अप्रतिम व सुंदर असे तारेचे कुंपण म्हणजेच कंपाऊंड तयार करून दिले आणि पुढील कार्याला सुरुवात झाली आणि दिवस ठरला तो 7 एप्रिलचा। सर्व मित्रमैत्रिणी लगबगीने आपली सर्व कामे बाजूला ठेवून त्या दिवशी वेळेवर शाळेत पोहोचली। जिल्ह्यात नावाजलेले बालाजी खंडागळे फेटेवाले यांच्या महाराष्ट्राची संस्कृती असलेल्या मराठमोळ्या फेट्याने प्रत्येकाच्या सौंदर्यामध्ये रुबाबदारपणा आणि मराठमोळी संस्कृती जिवंत केली। सर्वांना फेटे बांधून झाल्यानंतर शाळेच्या पटांगणात माजी शिक्षकांचे माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या अंगावरती फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून त्यांचे स्वागत केले, तर विद्यमान शिक्षकांनी माजी विद्यार्थ्यांचा गुलाबाचे फूल देऊन सुगंधीमय वातावरणात बालपणीच्या आठवणींना उजाळा देत स्वागत केले आणि सुरू झाली कार्यक्रमाची बहारदार सुरुवात। गणिताचं गणित, विज्ञानाचे तेज, इतिहासाच्या वाटा, भूगोलाचे कलेज, इंग्रजीच्या शब्दात मिसळू या गाणं शाळेच्या मिलनात मन भरू आनंदानं। अशा सुंदर चारोळी रचत कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची मुख्य सूत्रे हाती घेतली ती याच शाळेचा 1993-94चा माजी विद्यार्थी आणि या गावचे बुद्धिजीवी वैचारिक ग्रामस्थ असलेले दिगंबर जाधव यांनी। प्रचंड सुंदर कौतुकास्पद सूत्रसंचालनाने कार्यक्रमाला आणखी दिमागदार बनवत सुरू केली ती ज्ञानरूपी नकाशा हातात इतिहास शिकवतो वाट, गणिताचे सूत्र, विज्ञानाचे तंत्र, इंग्रजी शब्दात घडत सौंदर्य अशा अनोख्या चारोळीने विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्वच मित्रमैत्रिणींनी एकत्रित येत जवळपास 24 वर्षांनी या मैत्रीच्या नात्याच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन केले। पाटी पेन्सिल घेऊन सुरुवात केली, गणित विज्ञानात दुनिया वेगळी पाहिली, इतिहासाच्या पायऱ्या, भूगोलाचे वळण, इंग्रजीच्या संगतीने सजलं हे मिलन। कार्यक्रमाला सुरुवात झाल्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक सतीश गुंजोटे यांनी स्थान स्वीकारत विचारपीठावर स्थानापन्न झाले। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कवठा येथील सेवाग्राम ज्युनियर महाविद्यालयाचे प्राध्यापक शिवाजी नवरखिले यांची विशेष उपस्थिती लाभली, तर प्रमुख मान्यवर म्हणून शाळेचे माजी शिक्षक VM पाटील, RJ मोरे, शारदा आकडे, BP बडुरे, DR गायकवाड, महेश जाधव, तुकाराम गुंजकर, धैर्यशील भोसले यांच्यासह विद्यमान शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी म्हणून दत्तात्रय तंगशेट्टी, विशाल पाटील, राजू हिराळे, बाळू लोहारे, अश्विनी पाटील, श्रीमती स्वामी, रजिया कमाल, मदन इगवे, विश्वजित राठोड, केदार डांगे, रोहित कांबळे, प्रथमेश शेडगे, बालाजी गावडे यांची सन्माननीय विशेष उपस्थिती होती आणि मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली। यावेळी माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याच्या कार्यक्रमात गोडवा निर्माण करण्याच्या उदात्त हेतूंनी इयत्ता 8वी क च्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत गाऊन सर्वांचेच स्वागत केले। त्यानंतर तुमच्या आमच्या दाराला उंबरा होता
तुमच्या आमच्या दाराला उंबरा होता, याहीपेक्षा मोठा उंबरा आमच्या आई बहिणींच्या मनाला होता. हा मनाचा उंबरा ओलांडून चूल आणि मूल या संकल्पनेच्या पलीकडचं शिक्षण देणाऱ्या विद्येच्या खऱ्या देवता क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस विचारपीठावरील सर्वच मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. त्यानंतर लागलीच दीप प्रज्वलन करीत सावित्रीमाईंच्या विचार व कार्याला मानवंदना देत अभिवादन करून कार्यक्रमाची खऱ्या अर्थाने सुरुवात करण्यात आली. माजी विद्यार्थी कबीर सुरवसे यांनी प्रास्ताविक सादर करून कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. त्यानंतर उपस्थित असलेल्या सर्वांनीच दिवंगत शिक्षक आणि माजी विद्यार्थी आज हयात नसल्याने त्यांच्या स्मृतीस आदरांजली वाहण्यात आली. त्यात शाळेचे माजी मुख्याध्यापक FV गोरे, AG पाटील, PM कवठे, सुभाष गावडे, LS कमाल, सुधाकर बिराजदार, किशोर चंदनशिवे, धोंडीबाई येडगे, वसंत देशपांडे, भीमाशंकर येडगे यांच्यासह माजी विद्यार्थी असलेले जे आज दिवंगत होते ते जगन्नाथ जाधव, सुधीर जाधव, अंकुश मोरे यांना सर्वांनी शांतपणे एकाच जागेत उभे राहून मोठ्या प्रमाणात स्तब्धता पाळत आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर सर्वच विचारपीठावरील मान्यवरांचे माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात प्रामुख्याने सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शाळेचे मुख्याध्यापक सतीश गुंजोटे यांच्या सत्कारासह सर्वांच्याच सत्कार सोहळ्यास सुरुवात झाली. यावेळी विचारपीठावरील प्रमुख पाहुणे माजी शिक्षक, विद्यमान शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचा माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. आजच्या गेट टुगेदरच्या खास संधीवर बोलूया त्या नात्याबद्दल, ज्यामुळे शाळेचा प्रत्येक दिवस खास वाटायचा. ते नातं म्हणजे मैत्री. हो ना, शाळेच्या पहिल्या बाकावरून सुरू झालेली ओळख, सहपाठी ते जीवशिव असलेले आपले मित्र, कधी डब्यातून शेवटचा गोळा देणारा तर कधी ग्रहपाठ न केलेला तरी सोबत उभा राहणारा. शाळा बदलते, वर्ग सुटतो, पण काही आठवणी कायम सोबत राहतात. जसं आपलं हसणं, आपली लाडीक भांडणं आणि प्रत्येक संध्याकाळी उद्या तू शाळेला येणार आहेस ना असं विचारणं. शाळेतील मैत्री म्हणजे अव्यक्त भावना, जी वहीत लिहिली जात नाही पण मनात कायम जपली जाते. आजच्या या गेट टुगेदरमध्ये तीच जुनी मैत्री पुन्हा हसते, पुन्हा आपल्याला जवळ बोलावते. आपुलकीतून शिल्पकार घडवणारे व्यक्तिमत्व म्हणजे शिक्षक होय. शिक्षक म्हणजे केवळ शिकवणारे नाही, ते घडवणारे असतात. तळमळीनं मन लावून अनेकदा स्वतःच्या सुखाला मागे टाकून विद्यार्थ्यांच्या जीवनात उजेड पेरणारे, कधी रागवून तर कधी हसवून, पण कायम विद्यार्थ्यांच्या भल्यासाठीच वावरणारे. शिक्षक म्हणजे मार्गदर्शक, प्रेरणास्थान आणि गुरुही. आजच्या या दिवशी त्यांच्या ऋणांची आठवण होणं हे आपलं कर्तव्य आहे. याच शिक्षकांनी सांगितलं होतं की आई वडील हे आपले पहिले विद्यापीठ आहेत. आई वडील हे आपल्या जीवनातील पहिले गुरु. चालायला शिकवलं, बोलायला शिकवलं आणि मनमोकळं आयुष्य जगायला शिकवलं. त्यांच्या त्यागामधून, प्रेमामधून आणि सातत्याने दिलेल्या पाठिंब्यामुळेच आपण शिक्षण, संस्कार आणि यशाच्या वाटेवर चालू शकतो. शाळेची घंटा कितीही गजर करत असेल पण तीच पहिली घंटा घरात आईच्या कुशीत आणि वडिलांच्या सावलीत वाजते. सर्वच शिक्षकांचा सत्कार झाल्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी आपला परिचय द्यायला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. मी लक्ष्मी जाधव, सुंदरवाडी, आणि माझ्या सासरचं नाव लक्ष्मी बाबासाहेब सूर्यवंशी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये उत्कृष्ट असे वाहक आहेत. मी नागनाथ दिगंबर एकुंडे, PWD सोलापूर कॉन्ट्रॅक्ट. बिजूमुळे मी ST कंडक्टर आहे. सासरचं नाव शरयू सूरज पाटील. मला 2 मुली आहेत. मी वैजनाथ वाले, समर्थ एंटरप्राइजेस मध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतो. मी महबूब पाटोदे, फर्निचरचा व्यवसाय. नमस्कार सगळ्यांना. माझं नाव महेश तुरवसे आहे. माझं फ्रूटचा व्यवसाय चालू आहे. माहेरचं नाव शिवलीला मारुती लांबजणे व सासरचं नाव योगिता संतोष बिलगुंदे. मी फार्म हाऊस आहे, ते राहते. मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. मी विनोद अप्पाराव सलगरे, माझा व्यवसाय फुटवेअरचा आहे दुकान. महेश बाचंद्र जाधव, सुंदरवाडी. मी जिल्हा परिषदला सेवक आहे. नमस्कार, माझं नाव सुभद्रा विनायक शेवरे आणि सासरचं नाव प्रियंका अनिल खनशेट्टी. मी 7th क्लास शिकवते. मी योगेश माळगे, व्यवसाय शेती.
नमस्कार, मी वनिता सनोगे आणि सासरचं नाव जयश्री विवेक पाटील. श्रीमान मी राठोड माधव शंकर, राहणार शास्त्रीनगर तांडा. माझा व्यवसाय आहे उषा व्यंकट टिकांबरे, सासरचं नाव उषा कमलाकर चौधरी, कद्यातमध्ये राहतो. काळे कमलाकर. माझा व्यवसाय शेती वर धंदा. माझं नाव उमा व्यंकट जाधव, सासरचं नाव उमा श्याम सोबाजी, व्यवसाय गृहिणी. माझं नाव आहे अमीन शौकत अली लाडू, माझा धंदा आहे शेती. ईश्वरी सुचिता विनायक, सासरचं नाव सुचिता शंभुलिंग लादे. लाला मुल्ला बोलत आहे मी. माझा व्यवसाय आहे मिस्त्री काम. माझं नाव अंजली चंद्रकांत एलुरे, मी राहणार किल्लारी, साधी गृहिणी आहे मी. नमस्कार, मी सुनील शिरोळे, राहणार दळीम. माझी सध्या बेअरशॉपी चालू आहे. नमस्कार, मी सविता महादेव शिंदे, सासरचं नाव सविता रत्नाजी पावणे, राहणार दाळी. माझं नाव बालाजीराम धुदबत्ते, मी शेती करतो. माझं नाव रेणुका खिरू राठोड, शास्त्रीनगर. सासरचं नाव रेणुका दयानंद चव्हाण, मला आश्रमशाळेत नोकरी आहे. मी हसीना शेख, सुंदरवाडी. माझ्या सासरचं नाव आहे शाहीन समीर जेवळे. रश्मा जखवरवाले, सासरचं रश्मा प्रकाश बिडवे, मी राहणार किल्लस. माझे नाव पिंटू विश्वनाथ फडताळे, माझे गाव आहे कंपनी बार्शीमध्ये कंपनी. माझं नाव लिंबाजी हुलगे, माझा व्यवसाय शेती. माझा नमस्कार, माझं नाव मनीषा दौलत सुरोशे, माझं सासरकडील नाव मनीषा सत्यशील गायकवाड. आता सध्या मी आरोग्य सेवेमध्ये काम करते. नमस्कार, माझे नाव सुरेखा शामराव बनसोडे, माहेरचं नाव सासरकडलं सुरेखा समाधान वाकडे, मी गृहिणी आहे. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी, आणि मी उपळाई बुद्रुकला राहते. नमस्कार, माझं नाव दिनकर विठ्ठल माने आहे. मी राहायला दाळीमध्ये आहे आणि माझं बिल्डिंग मटेरियल आणि हार्डवेअरचं शॉप आहे. नमस्कार, माहेरचं नाव आरिफा इकलाई मुल्ला, सासरचं नाव आरिफा शब्बीर जमादार, मी मुंबईला राहते. 2 मुली एक मुलगा आहे. व्यवसाय मी लिज्जत पापड बनवते. माझं नाव श्रीराम मोतीराम राठोड आहे. माझा व्यवसाय मिस्त्री काम करते. मी राठोड उत्तम बनसीलाल, मी राहणार शास्त्रीनगर. माझं काम आहे बांधकाम प्लास्टर गुत्ते झाले. माझं नाव शुभांगी रचेटी आहे आणि सासरचं शुभांगी करंडे, मी गृहिणी आहे. 2 मिनिट. माझं नाव दशरथ शंकर जाधव, दाळिंब. माझे व्यवसाय आहे शेतमोजणी शेती सर्वे. नमस्कार, मी जयश्री त्र्यंबक सुरोशे, सुंदरवाडीकर. माझं सासरचं नाव उस्तरे आहे, जयश्री विक्रम बालकुंडे, आणि मी हाऊसवाईफ. माझे नाव देवानंद शेवरे, मी किराणा दुकान व्यवसाय आहे. माझे नाव मिनाज इस्माईल मुल्ला, माझे सासरचे नाव मिनाज बाशमिया गवळणी, मी डिंबाळा राहते. हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि गुरुवार. मी सहदेव पाटील, सुंदरवाडी. मी मुंबईला जॉब करतो प्रायव्हेट कंपनीमध्ये. नमस्कार, माझे नाव रुबीना रफिक मुल्ला, मी एस टी महामंडळमध्ये कंडक्टर म्हणून काम करते. मी संगमेश्वर पंचप्पा येलोरे. माझा सध्या पान शॉपचा व्यवसाय आहे. मी हुसेन मुगळे ताळीम, आपला शेती व्यवसायाने कार्य झाला. माझं नाव योगेश नागराव पाटील, माझा व्यवसाय हार्वेस्टर आहे. नमस्कार, मी आहे अकमुद्दीन शेख, माझा व्यवसाय ड्रायव्हिंग. माझं नाव अविनाश गोविंद राठोड, मी एक सिव्हिल इंजिनियर आहे, पण सध्या व्यवसाय माझा शेती आहे. माझं नाव अण्णाराव राठोड आहे, मी सिव्हिल इंजिनियर आहे आणि पुण्यात प्रायव्हेट कंपनीत मी जॉब करतो. हॅलो, नमस्कार, मी लायक गफूर शेख, राहणार कोराळ. सिद्धनाथ दूध संकलन केंद्रामध्ये मी मदतनीस म्हणून काम करतो. मी गजानन राठोड, मी पोखऱ्यांना ऑपरेटर आहे. मी राजदास माणिक राठोड, JCB ऑपरेटर आहे. हॅलो, माझं नाव सोमनाथ इराप्पा मुळे, मी शेती करतो. अभिनंदन. फुलला फुलाची पाकळी म्हणून काहीतरी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केलास, अशीच आपली उत्तरोत्तर प्रगती हो.
सर्वच विद्यार्थ्यांच्या परिचयानंतर माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यात प्रामुख्याने लक्ष्मी जाधव, रुबीना मुल्ला, शरयू मुळे, सविता शिंदे, अमीन लाडू, महादेव राठोड, सहदेव पाटील, लाला मुल्ला यांनी मनोगते व्यक्त केली. त्यानंतर माजी शिक्षक RJ मोरे, तुकाराम गुंजकर, BP बडुरे यांच्यासह विद्यमान शिक्षक विशाल पाटील या सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले. आज त्या सणाची आठवण पाहून सुळे आठवणीला उजाळा मिळाला. संवाद सुटला म्हणून सोबत सुटत नाही. संवाद सुटला म्हणून सोबत सुटत नाही. नुसता निरोप घेतल्याने नातं तुटत नाही. शाळेला मनामध्ये एक वेगळे स्थान आहे. कितीही दूर गेलो तरी ज्ञानदीप विद्यालय आमची शान आहे. शाळेला मनामध्ये एक वेगळे स्थान आहे. कितीही दूर गेलो तरी ज्ञानदीप विद्यालय आमची शान आहे. शाळेच्या गमतीचे ते दिवस गेले, आठवणीच्या जाळ्यात बालपण उरले. शाळेच्या गमतीचे ते दिवस गेले, आठवणीच्या जाळ्यात बालपण उरले. जवानी में बचपन की याद आई, कांटे को छुआ तो फूलों की याद आई. जिंदगी में करीब से देखा तो दोस्तों की याद आई. हम लोगों को जब भी याद आती है तो किसकी आती है? एक माँ एक बाप. और इसके बाद आती है तो वो सर लोगों की. वो कब आती है? जब अपन कहीं फॉर्म भरने गए, अगर गणित का ये मसला आ गया अगर, तो वो तंगसिटी सर की याद आती है. और मराठी का अगर कुछ फॉर्म भरने गए तो उस टाइम में याद आती है कि काश मैं ये स्कूल में अगर सीखता था तो अच्छा होता था. जे आई वडिलांनंतर गुरुजी आहेत ते गुरुजींचा सन्मान करा. जर जे मुलं गुरुजींचा सन्मान करतील तोच ह्या जगात जे आहे ते तरक्की करतील. आणि जे गुरुजीचं जे ऐकत नाही ते आहे शेतात हे करावं लागतं काम, जे मिस्त्रीच्या हाताखाली जावं लागतंय. मुलांनो तुम्हाला सांगतो, सध्या आम्ही शेती करतो, लई तकलीफ होती रे बाळांनो. शेतात काम करायला लय ऊन लागतंय. जे आहे ते करावं लागतंय, तवा पोट भरतंय. तिच्यापैकी तुम्हाला म्हणला मी, तुम्ही जे आहे ते शिक्षण घ्या, सुशिक्षित बना, तुम्ही स्वतः बना, आई वडिलांना सांभाळा. सरांनी आणि एक गोष्ट सांगितले की आई वडिलांना सांभाळा. आई वडील जे आहे देव माणूस आहे ते. आई वडिलांनी जन्म दिला आणि सरांनी आम्हाला घडविला. आपल्या गुरुजनांचा आदर करावा, आपले सरांचा करावा. सर आहे जे आहे ते समजावून आई वडिलांनंतर जे गुरु आहे ते गुरुजी आहे ते त्यांचा सहित मान सन्मान ठेवावा. आणि दोन शब्द संपविण्याच्या पूर्व मी एक सांगतो, एक शेर सांगतो. फूल में फूल है, फूल में फूल है, गुलाब जैसा कहाँ. फूल में फूल है, गुलाब जैसा कहाँ. विद्यालयों में विद्यालय है, जैसा ज्ञानदीप जैसा कहाँ. मित्रांनो, कार्यक्रम घ्यायचा खरा अंत करण्याचा उद्देश एकच होता की सर्व मित्र मैत्रिणींना आम्हाला जवळून बघायचं, म्हणजे सर्वांना पाहायचं होतं. आणि असं कोणी समजू नका की ते ह्या सर्वांनी मिळून हे कार्य केलेले आहेत. आम्ही 4-5 जणांनी आम्ही काही केलं नाही. आमचा एकच उद्देश होता की सर्व मित्रांना एकत्र आणायचं आणि त्या निमित्तानं सर्वांना भेटायचं. आणि त्या निमित्तानं इतका मोठा प्रसंग झाला, त्यामुळे इतका मोठा कार्यक्रम झाला, सर्वजण इथं आलो. त्यामुळे पुन्हा सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि जे काय सर्व मित्रांनी याच्यासाठी परिश्रम घेतले त्यांचा पण मी आभार व्यक्त करतो. मी पहिल्यांदा माईकवर बोलत आहे, काय चुकलं तर मला माफ करा. आज आम्हाला 24 वर्षांनंतर आम्ही भेटलेलो सगळ्या मित्रमैत्रिणी. आम्हाला जे बोलायचे ते आम्हाला बोलायला सुद्धा आम्हाला व्यक्त करायला आम्हाला शब्द नाहीत माझ्यापाशी. दुनियादारी माहीत नसलेल्या या काळात या ज्ञानदीप विद्यालय शाळेत आम्ही शिक्षण घेतलो. शिक्षण घेत असताना थोड्या गोड किंवा थोड्या कडू आठवणी, आमच्या भरपूर आठवणी आहेत या शाळेत. जर आम्हाला देवानं जर दुसरं जन्म दिलं तर आम्ही फक्त शालेय जीवन आम्ही फक्त त्यांना मागणार आहे. बाकी दुसरं हे टेन्शनचं जीवन मागणार नाही. फक्त शालेय जीवन विदाऊट टेन्शन. तुम्हाला वेळ भरपूर आहे, चांगलं शिका. हे जे काळ आहे 1ली ते 10वी हा आयुष्यात कधीच भेटणार नाही. आम्हाला आत्ता वाटतं की बाबा तो काळ किती होता, टेन्शन नाही, काय नाही. तुम्हाला शिक्षणाला आज खूप स्कोप आहे. आमच्या काळात 24 वर्षाखाली आम्हाला अभ्यास करायला सुद्धा आम्हाला आई वडील कधी बसा म्हणत नव्हते. आम्ही चोरून अभ्यास करत होतो. माझं स्वतःचं एक्सपिरियन्स. तंगशिटी सर मला सारखं उशिरा आले म्हणून मला रोज एक छडी मी रोज मार खात होते. सरांनी मला वर्गाच्या बाहेर एके दिवशी थांबवले. मी सगळी शाळा गोळा केले रडून. तेव्हापासून मी कधीच लेट झाले नाही, कधीच. माझं ते एक्सपिरियन्स मला पुढे खूप
म्हणजे मला त्याचं आयुष्यात खूप लाभ झाला. मला मी ह्या ज्ञानदीप विद्यालय शाळेमध्ये शिकूनच आम्ही दोघी जण पुढे जॉब करत आहोत आणि आम्ही खूप हालाकीचे दिवस काढले. खूप कष्टातनं आम्ही या शाळेत शिकून गेलेलो आहोत. ह्या शाळेचे काय आठवणी सांगायची तुम्हाला. आम्हाला या शिक्षकांनी घडवलं. आम्हाला तंगशिटी सर, मोरे सर, मॅडम सगळ्यांचं आम्हाला मार्गदर्शन मिळाल्यामुळे आम्ही पुढे गेलो. आपण जर नाव गाजवलो तर ऑटोमॅटिकली मागल्या शिक्षकाचा पण, मागल्या आई वडिलाचा पण, मागल्या आपल्या गावांचा पण नाव गाजतो का नाही बाळानो? नाव प्रॉपर गाजतो. परंतु आपण शिक्षक मारतेत किंवा आई वडील मारतेत म्हणून दांडी मारू नका. माझं नाव सहदेव पाटील. मी 8वी ते 10वी आपल्या या ज्ञानदीप शाळेत शिकलो. आज या शाळेत शिकून मी मुंबईला चांगल्या कंपनीमध्ये जॉबला आहे. तर जे काही आहे ते आपल्या सगळ्या शिक्षक गुरुजींमुळेच आहे. आज मी कधी समोरून जात असताना माझ्यासोबत गाडीवरती किंवा माझी मिसेस असेल, कोणी मित्र असेल, तर मी आज अभिमानाने सांगतो की मी या शाळेमध्ये शिकलो. या शाळेतल्या शिक्षकांनी माझ्या आयुष्याला वेगळं वळण दिलं. मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त जर आई वडिलांनंतर कोणी असेल तर शिक्षकच आहेत. आपल्या आयुष्याला खरंच जडणघडण वळण देतात ते शिक्षक लोकच देतात. हे आता तुम्हाला कळणार नाही. माझ्यासारखं कुठल्या कंपनीमध्ये जॉबला गेल्यानंतर तुम्हाला तेव्हा कळणार की हा, या सरांनी मला हे शिकवलं होतं. आज मी या सरांमुळे इथे आहे, या शाळेमुळे इथे आहे. एवढं जरी तुम्हाला तेव्हा कळलं, तेव्हा आठवण आली तर तुम्हाला शाळेत शिकलेलं संपन्न झालं म्हणेन. आम्हाला यायला जायला सोय वगैरे नव्हती, पण लोहारे सरांनी त्याच्यामध्ये आम्हाला खूप सहकार्य केले. मुलींना आमची पास वगैरे जरी संपली तर आम्ही सरांच्या 2 दिवस अगोदरच पाठीमागे लागायचं. लोहारे सर आमची पास संपलेले. एकेका दिवशी तर अक्षरशः बसची जरी ते पासची जरी तारीख संपून गेलेली असेल तर आम्ही त्याच्यावरती तरी 30 तारीख असली तर आम्ही 1 तास आकडा वाढवायचा. आकडा वाढवून ते आम्ही बसमध्ये प्रवास करायचा. कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला सर मारतील म्हणून आम्ही शाळेमध्ये यायचोच. मग एके दिवशी आम्हाला कंडक्टरनी पकडले, बस थांबवली. त्या बस थांबवून सगळ्या मुलींना खाली उतरवले आणि सगळ्यांच्या पास जप्त केल्या. परत आम्हाला भीती वाटायला लागली की आता हे आम्हाला सर गेल्यानंतर शाळेमध्ये काय म्हणतील काही की म्हणून परत दुसऱ्या दिवशी आम्ही शाळेमध्ये आलो. शाळेमध्ये आल्यानंतर लोहारे सरांकडे जायची डेअरिंग होणार. सर काय तर म्हणतील असं वाटलं तरी आम्ही भीत लोहारे सरांकडे गेलो. लोहारे सर ना असं आणि आमच्या पास जप्त केलेले आहे म्हटले. मग सरांनी म्हटले की काही नका टेन्शन घेऊ, मी करतो म्हणून 4 दिवस आम्हाला सरांनी पासची म्हणजे सोय करून दिली. आणि कधी कधी उशीर व्हायचा, आम्हाला शाळेमध्ये यायच्यासाठी उशीर व्हायचा आणि बाहेर तंगशिटी सर उभा राहायचे, जाधव सर उभा राहायचे. मग त्यांच्या भीतीनं आम्ही अक्षरशः कधी कधी तर जेवण तर डब्बा पण आणायचे नाही. सुरेखा बनसुडे मी अक्षरशः कधी कधी तर तुम्हाला खरं सांगू आम्ही आंघोळ पण करून येत नव्हतो एकेका दिवशी. तसंच यायचं कारण सर मारतील म्हणून आम्ही दोघे अजून पण अनुभव आहे त्या गोष्टीचा. मला या कार्यक्रमासाठी या शाळेचे जे माजी विद्यार्थी आहेत, जे वेळात वेळ काढून या ठिकाणी जुन्या आठवणीला उजाळा देण्यासाठी, नवीन आठवणी उराशी बाळगण्यासाठी आणि एक वेगळ्या अशा प्रकारचं नातं घट्ट करण्यासाठी या ठिकाणी जे जमलेले आहेत, या सर्व विद्यार्थ्यांचं ज्ञानदीप विद्यालय दाळिंब शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातर्फे मी पहिल्यांदा हार्दिक स्वागत करतो आणि या सगळ्यांचे आभार मानतो. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक सतीश गुंजोटे यांनी अध्यक्षीय समारोप आपल्या अप्रतिम भाषणातून व्यक्त केले. तर विद्यार्थ्यांमध्ये प्रिय असलेले दिलखुलास स्वभावाचे स्मित हास्य करीत सगळ्यांना हसवत ठेवणारे शिक्षक बाळू लोहारे यांनी आभार प्रदर्शन करीत समारोपावर फुलस्टॉप मारला. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर प्राध्यापक शिवाजी नवरखेले यांनी मैत्रीच्या नात्यावरील सुंदर कविता गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावी, ज्यांच्या दारी आबाळ भरून आले त्यांनी वंजळभर पाणी द्यावे, ज्यांची उंची आकाशाएवढी त्यांनी थोडे खाली झुकावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. तुम्हाला सुद्धा शाळेचे दिवस आठवतील, कॉलेजचे आठवत नाहीत.
कारण जिथं बंधनं असतात तेच दिवस आपल्याला आठवतात. म्हणून जे नवनवीन शिक्षक नियुक्त होत आहेत, जुने रिटायर झालेले आहेत, त्यांचं सुद्धा मार्गदर्शन आम्हाला राहणार आहे. नवीन शिक्षकांच्या नवीन ज्ञानाचा उपयोग आपल्याला होणार आहे. मी जास्त वेळ न घेता परत एकदा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करून हा कार्यक्रम इथं संपला असले आहे. 2001च्या या बॅचचा गेट टुगेदरचा कार्यक्रम ज्या विद्यार्थ्यांनी घडवून आणला त्या सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत व अभिनंदन. त्यासाठी आमच्या शाळेने त्यांना परवानगी दिली. शाळेच्या मुख्याध्यापकाचे सुद्धा आभार व अभिनंदन. आणि हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी या सर्व विद्यार्थ्यांनी सर्वांनीच मिळून एक चांगला कार्यक्रम घडवून आणला. त्याबद्दल सर्वांचेच अभिनंदन व आभार. व त्यातल्या त्यात ज्या 5-6 जणांनी जीवापाड प्रयत्न करून हा योगायोग घडवून आणला ते मुळे सोमनाथ, माने दिनकर, सलगरे विनोद, जाधव लक्ष्मी, रुबिना मुल्ला यांचं स्पेशल आणखीन एकदा हार्दिक आभार व अभिनंदन. एवढं बोलून शाळेच्या वतीनं या सर्व विद्यार्थ्यांचे पुन्हा एकदा मी आभार व अभिनंदन करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कसाही असो, लुळा असो, पांगळा असो, कसाही असो, माणसाला एक मित्र असावा. बघा, बऱ्याचशा आत्महत्या होत आहेत. जरी तो मित्र त्याच्या जवळ असेल तर त्याच्या मनातलं तो त्याच्याशी शेअर करेल, बोलेल आणि आत्महत्या देखील वाचू शकेल. आता सध्या एक मित्रावरली कविता गाजत आहे, ती या ठिकाणी मी सादर करतोय. दुःख अडवायला ओंबला सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. दुःख अडवायला ओंबरा सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. वाट चुकणार नाही दिवसभर कोणी, वाट चुकणार नाही दिवसभर कोणी. एक तो मित्र कर आरशा सारखा, एक तो मित्र कर आरशा सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. दुःख अडवायला ओंबळा सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. मित्र असला जवळ जवळ मना सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. आत्महत्याच करणार नाही कोणी, आत्महत्याच करणार नाही कोणी. मित्र जर असला जवळ तर आत्महत्या देखील कोणी करणार नाही भाव. मी आत्महत्याच करणार नाही कोणी, आत्महत्याच करणार नाही कोणी. मित्र असला जवळ मनासारखा, मित्र असला जवळ तर मनासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. त्रासलो जिंदगी चालताना पुन्हा, त्रासलो जिंदगी कोणे पुन्हा. बसदडा मैत्री वाचरा सारखा, बसदडा मैत्री
वाचण्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, दुःख अडवायला उबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मैत्री चाटते गाय होऊन मना. पाचच्या कडव्यामध्ये काय म्हणतात बाप, मित्र मैत्री चाटते गाय होऊन मना, जा बिलग तू तिला वासरासारखा, जा बिलग तू तिला वासरासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, दुःख अडवायला उंबरासारखा, दुःख अडवायला उंबरासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. कार्यक्रमाच्या समारोपाचा शेवट संपत झाल्यानंतर सर्वच विद्यार्थी, माजी विद्यार्थी, विद्यमान विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिकांनी अशा सर्वांनीच एकत्रितरित्या आयोजित करण्यात आलेल्या भोजनावर मेजवानीचा सुंदर आस्वाद घेतला. गेट टुगेदर म्हणजे नात्यांचा महोत्सव आहे, जिथे मित्रांच्या हास्याच्या लहरी, शिक्षकांच्या शिकवणीचा दरवळ आणि पालकांच्या आशीर्वादाचा गंध याचं सुंदर संमेलन होतं. आज आपण साऱ्यांनी या प्रत्येक नात्याच्या मोलाची जाणीव ठेवून त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करायची आहे. कारण शिक्षणाच्या प्रवासात मैत्री आधार देते, शिक्षक दिशा दाखवतो आणि आई वडील पंख देतात. गेट टुगेदर म्हणजे केवळ एकत्र येणं नाही, तर आठवणींचं संजीवन, नात्यांचा उत्सव आणि प्रेमाची ऊब वाटून घेण्याचा एक सुंदर क्षण असतो. शाळा म्हणजे केवळ पुस्तकांचं घर नाही, ती असते अनुभवांची गुफण. आजचा हा दिवस त्या साऱ्या नात्यांना उजाळा देणारा आणि पुन्हा एकदा एकत्र येण्याचा बहाणा बनला आहे. शाळा म्हणजे शिक्षणाचं मंदिर, पण त्याचबरोबर ती असते नात्यांची शाळा. त्यातलं सगळ्यात पहिलं आणि निरागस नातं म्हणजे मैत्री. वर्गातली ओळख, बाकावरची जागा वाटून घेणं, पेन नसलं की दुसऱ्याकडून घेऊन लिहिणं, तासामध्ये एकमेकांकडे पाहून हसणं, या लहानशा क्षणातून फुलतं एक सुंदर नातं मैत्रीचं. शाळेच्या पहिल्या पायरीवर टाकलेला पाय, अनोळखी चेहऱ्यातून आपलंसं झालेलं पहिलं हास्य, ही असते मैत्रीची पहिली जाणीव. शाळेतील मैत्री ही केवळ एकमेकांच्या डब्याची, वहीची किंवा कंपास बॉक्सची देवाणघेवाण नसते, ती असते एकमेकांच्या स्वप्नांना बळ देणारी, चुका समजून घेणारी आणि सहप्रवासी होणारी साथ. ही मैत्रीच पुढे आयुष्यभराच्या आठवणी घडवते. आठवणींचा सुगंधित धागा म्हणजेच मैत्री होय. शाळेतील मैत्री ही निरपेक्ष असते. तिला वयाचं बंधन नाही, वर्णाचं बंधन नाही आणि स्वार्थाचं तर अजिबातच नाही. ती असते एक नितळ नातं, जिथे न फसवणं असतं, न शंका. शाळेतील मित्र किंवा मैत्रिणी हे केवळ सहपाठी नसतात, ते आपल्या बालपणाचे साक्षीदार असतात. शाळेतील गेट टुगेदर म्हणजे या मैत्रीला पुन्हा नव्यानं अनुभवण्याची संधी. आपल्यातल्या प्रत्येकाने अनेक चांगले मित्र बनवले, कधी भांडलो, कधी परत जवळ आलो. शाळेतील मैत्री हीच पुढे अनेक वर्ष आपल्या आयुष्यातली बंधवलेली माणसं बनतात. या नात्याचं खास असं एक गमक आहे, शाळा सुटते, वर्ग बदलतो, वाटा वेगळ्या होतात, पण आठवणी कायम एकत्र राहतात. तीच आठवण मनात पुन्हा एकदा नाजूक स्पर्श करत आजच्या या गेट टुगेदरच्या निमित्तानं पुन्हा जिवंत झाली. कार्यक्रमाचा समारोप झाल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यात आसवं दिसत होती, पण अनेकांनी ती दाखवली नाही. प्रत्येक जण हा कार्यक्रम समारोपाचा झाल्यानंतर प्रत्येकांचे घराकडे पावले वळत असताना शाळा काही सुटत नव्हती. प्रत्येकांच्या डोळ्यातून पाणी दिसत होतं, तर कुणाच्या दिसत नव्हतं आणि हळूहळू पावले आपापल्या घराकडे मार्गस्थ झाले.